लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। राज्य उत्पादन शुल्क विभाग ठाणे भरारी पथक क्रमांक 1चे निरीक्षक श्री महेश धनशेट्टी आणि त्यांच्या टीमला अशी खात्रीलायक खबरेमार्फत बातमी मिळाली की महाराष्ट्र राज्यातून गोवा बनावटीचे मद्याची वाहतूक होणार आहे। तर त्यांनी एका संशयित कंटेनरची तपासणी केली असता त्या कंटेनरमध्ये औषधांची वाहतूक होत आहे असं भासवण्यासाठी बनावट इनव्हॉइस त्यांना आढळून आलं। परंतु कंटेनरमधल्या मालाची तपासणी केली असता त्या बॉक्समध्ये विदेशी मद्य, गोवा बनावटीचं विदेशी मद्य आढळलं। तर असे जवळपास 1450 बॉक्स विदेशी मद्य जप्त केले। 2 आरोपींना अटक केलेली आहे आणि ह्या संपूर्ण मुद्देमालाची किंमत जवळपास 1,65,00,000 अधिक आहे। आणि पुढील तपास, या प्रकरणाचा पुढील तपास श्री महेश धनशेट्टी आणि त्यांची टीम करते। गेल्या 1.5 वर्षात ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने म्हणजे अवैध मद्य तस्करांवरती आळा घालण्यासाठी जवळपास 15 कोटी रुपये किमतीचा विदेशी मद्य, त्याच्यामध्ये बनावट मद्य, परराज्यातील मद्य, गोवा बनावटीचं, दमन बनावटीचं, हरियाणा बनावटीचं, अशा विविध राज्यातून महाराष्ट्र राज्यामध्ये मद्याची किंमत जास्त असल्यामुळे आर्थिक फायद्याकरता तस्करी होत असते। तर असं जवळपास आम्ही गेल्या 1.5 वर्षात 15 कोटी मुद्देमाल्याचं बनावट आणि परराज्यातलं मद्य जप्त केलेलं आहे। सर, प्राथमिक चौकशी केली असता की मद्य कुठून कुठपर्यंत वाहतूक करून नेणार होते आणि कुठे विक्री करणार होते, या संदर्भात काही माहिती मिळाली? आता याच्यामध्ये सगळ्यात पहिलं की औषधाचं इनव्हॉइस वापरून याची वाहतूक होत होती आणि हे तर प्रथमदर्शनी गोवा इथूनच आल्याचं कळतंय। परंतु हे नेमकं कुठं जाणार होतं, आता इनव्हॉइसच खरं तर बनावट आहे। त्याच्यामुळे या आरोपींची जेव्हा आपण उलट तपासणी करू त्याच्यानंतर आपल्या नेमकं लक्षात येईल की याचं डिस्ट्रीब्युशन कुठं होणार होतं। आज ताब्यात घेतलेला मुद्देमाल एकूण किती कोटींचा? 1,65,00,000 अधिक किमतीचा हा मुद्देमाल आहे। हे जे आता बनावट दारू पकडलेला आहे, याचं पुढे काय होतं, पुढे काय केलं? नाही, आपण आरोपींना कोर्टात हजर करतो आणि कोर्ट त्याच्यातमध्ये आदेश देतं म्हणजे आरोपी विरुद्ध, आणि हे बनावट आणि किंवा परराज्यातलं मद्य आहे तर हे कोर्टाच्या आदेशाने नाश केलं जातं। विभाग के इंस्पेक्टर श्री महेश धनशेट्टी और इनके टीम को खबर मिली कि गोवा स्टेट में बनी हुई फॉरेन लिकर महाराष्ट्र राज्य से उसका ट्रांसपोर्ट होने जा रहा है। तो उन्होंने एक सस्पिशियस ट्रक चेक किया तो उसमें लगभग 1450 बॉक्सेस फॉरेन लिकर पाया गया और वो जब्त किया गया। और ट्रक और फॉरेन लिकर की कुल कीमत 1,65 लाख के ऊपर है। तो इस केस का आगे का इन्वेस्टिगेशन हमारे इंस्पेक्टर श्री महेश धनशेट्टी और उनकी टीम कर रही है। लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।